केवायसीचं धोरण हे घेतलं जात असतं, पण ते घेत असताना काही 13-14 बाबींची त्याच्यामध्ये पूर्तता कॉम्प्लायन्स करावे लागत असतात. त्या दृष्टिकोनातून हा 7-8 महिन्याचा कालावधी जरी लागला तरी ज्या ज्या विभागाकडून आम्हाला जानेवारी महिन्यापासून डेटा मिळाला त्या पद्धतीनं त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशनची सुरुवात केली. आजही ई-केवायसी प्रक्रिया करत असताना 31 डिसेंबरपर्यंत त्याची शेवटची मुदत आहे, पण साधारणपणे 1.25 कोटीपेक्षा अधिक महिलांची ई-केवायसी झालेली आहे. म्हणजे पुढच्या 15-20 दिवसाच्या कालावधीमध्ये पण जी लाभार्थ्यांची संख्या आहे त्यांना ई-केवायसी करण्याच्या संदर्भामध्ये निवडणुकीचा विषयच नाही. खरं तर सन्मान्य सदस्यांनी सुरुवातीलाच उल्लेख केला की लाडकी बहीण योजनेला विरोध नाहीये. हा लाभ जो आहे हा माता भगिनींनाच मिळालेला आहे. काही ठिकाणी पहिल्यांदा लाडकी बहीण सारखी योजना ही महायुतीच्या सरकारने आणली. ती चांगल्या पद्धतीनं त्याचा लाभ हा पोचावा या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत. आणि मला सन्मान्य सदस्य महोदयांना सुद्धा भास्करराव जाधव साहेब असतील आणि इतर सगळ्यांना सुद्धा सांगायचं आहे की या योजनेला 1 वर्षापेक्षा कमी कालावधी झालेला आहे आणि सर्वात जास्त लाभार्थी असणारी ही योजना. त्याच्यामुळे वर्षभराच्या कालावधीमध्ये याच्यामध्ये काही त्रुटी सुधारणा ह्या सगळ्या बाबींवर आम्ही लक्ष केंद्रित करत आहोत. धन्यवाद. सन्माननीय सदस्य जयंत पाटील साहेब बोला. 2 मिनिटांमध्ये कन्क्लूड करा साहेब. सन्माननीय मंत्री महोदयांनी सांगितलं की केवायसी करायला बराच 13-14 कंडिशन्स असतात. या कोणत्याही कंडिशन्स या योजना ज्यावेळी जाहीर झाली त्यावेळी लावण्यात आल्या नाहीत. आता तुम्ही लावायला लागल्या. तुमच्या वेबसाईटवर जर बघितलं तर मागच्या महिन्यामध्ये 1,06,00,000 महिला एवढाच आकडा दिसत होता. आपलं म्हणणं असं असेल की आता 1,70,00,000 झालेले आहेत किंवा 75,00,000 झाले आहेत. म्हणजे जसं ई-केवायसी होईल तसं चाललंय. त्यामुळं अर्थ खात्याच्या ते किती तुमचा आढावा घेतात मला माहीत नाही, पण अध्यक्ष महोदय, ई-केवायसी उशिरा करणं, चुकीच्या लोकांना लाभार्थी देणं आमचा लाडक्या बहिणीला पाठिंबाच आहे. आमचा एकनाथ शिंदे नाही पाठिंबा आहे. काय प्रॉब्लेम नाही ना बघा. त्यामुळं सगळ्यात राज्य सरकार तुमचं येण्यात फायदा झाला लाडक्या बहिणीचा, पण 1 नंबरचा आमचा माणूस 2 नंबरला जाऊन बसला हा तोटा महाराष्ट्राचा मोठा झालेला आहे. त्यामुळं ह्या ई-केवायसी व्यवस्थित केल्या नाहीत यासाठी तेव्हापासून ज्या मंत्री महोदय होत्या त्यांना जबाबदार धरलं पाहिजेत. आणि हे सगळं जे झालेलं आहे ते माझं पूर्ण होऊ दे. अध्यक्ष महोदय, एकनाथ शिंदे साहेब असल्याच लोकांनी तुमचं नुकसान केलेलं आहे. एकनाथ शिंदे साहेब असल्याच लोकांनी तुमचं नुकसान केलं. तुम्हाला ते सारखं समजावून सांगतायत, काय हरकत नाही. 1 नंबर हा 1 नंबरच असतो. 1 नंबर हा 1 नंबरच असतो. 2 नंबरला ठीक आहे. आमचं नाही अध्यक्ष महोदय माझ्या मला संरक्षण द्या. म्हणून माझा अध्यक्ष महोदय प्रश्नाला सन्माननीय मंत्री महोदयांनी उत्तर दिलं नाही की ज्यांनी चुकीची केवायसी भरली किंवा भरली नसेल त्यांच्यावर आपण गुन्हे दाखल करणार का. आणि दुसरा प्रश्न म्हणजे अध्यक्ष महोदय, या योजनेने गिरीश महाजन साहेब या योजनेने काय परिणाम झाला तर तुम्ही सगळे इकडे येण्याच्या म्हणजे झोल्यात होता पण तिकडे गेला. त्याला जो प्रमुख ज्याने हे तुम्हाला योजना आणायचं काम केलं त्या माणसावर अन्याय होतोय असं आता अलीकडे आम्हाला वाटायला लागले. त्यामुळं आता ते देसाई शंभूराजे काय म्हणतायत की 1 नंबरचा 2 नंबर जाईल तर 2 नंबरचा 1 नंबरही जाऊ शकतो. ते आता 1 नंबर इथं नाहीये म्हणून असं तुम्ही म्हणताय. त्यामुळे 2 नंबरचा माणूस 1 नंबरला जाणार आहे या 5 वर्षात, एवढं तुम्ही जाहीर करा. आमचं काही म्हणणं नाही. अजून डबल 1500चा 2100 हा शेवटचा प्रश्न, 1500चा रक्कम 2100 कधी करणार हे आम्हाला जाहीर करा. सन्मान्य सदस्य नाना पटोले साहेब बोला. मंत्री महोदय लक्षवेधी चालू आहे. आमच्यामध्ये नंबर आमचे बदलत असतात. त्यामुळे आम्ही म्हणतोय असं नाही. स्वतः माननीय मुख्यमंत्री जे म्हटलेत की आम्ही 1 नंबर 2 नंबर आमच्या आदली बदली करत असतो. सन्मान्य सदस्य नाना पटोले साहेब सुरू करा तुम्ही.
प्रश्नाचं उत्तर मंत्री महोदय मॅडम एकत्र देतील. अध्यक्ष महाराज, नाही नाही दुसरा प्रश्न असा आहे की आपण दादा शेवटचा प्रश्न आहे, एक मे केसेस करणार का, आणि 1500 रुपयाची आपण घोषणा शिंदे साहेबांनीच केलेली आहे, 2100 रुपये करणार, तर ते 2100 रुपये या आर्थिक वर्षात आपण करणार का पुढच्या आर्थिक वर्षात करणार? की बहीण योजनेचे ॲप्लिकेशन सर, ज्याचा उल्लेख आपण आकडेवारीचा केला, ॲपवर साधारणपणे 1,34,85,000 इतके ॲप्लिकेशन्स आहेत आणि पोर्टलवर ज्याचा आकडेवारीचा आपण उल्लेख केला ते 1,06,00,000, असं दोन्ही बायफर्केशननी हे 2,43,00,000 आहेत. आणि ते आकडे आत्ताही आपल्याला ॲप आणि पोर्टलवर दोन्हीवरही आपल्याला हे पाहायला मिळतात. मी ह्याची कारण आपण रजिस्ट्रेशन करताना ज्यांना ॲप सोयीस्कर पडतो त्यांना ॲप, ज्यांना पोर्टल सोयीस्कर पडतो त्यांना पोर्टल, अशा पद्धतीनं आपण दिलेलं आहे. मी साहेब या संदर्भातली आपल्याला सविस्तर माहिती ही त्या ठिकाणी ठेवते आणि त्याच्यामुळे लाभार्थ्यांची संख्या ही व्यवस्थित रजिस्टर्ड पद्धतीनं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी काही रिकव्हरीची प्रक्रिया आहे, ज्या सरकारी कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी लाभ घेतलेला आहे ती 2 महिन्याच्या आत पूर्ण केली जाईल. 12,000 का 12,500 जे पुरुष लाभार्थी सुद्धा जे दाखवण्यात आलेले आहेत स्क्रुटिनीमध्ये, त्या संदर्भामध्ये सुद्धा क्रॉस व्हेरिफिकेशन करून त्याच्यातले किती जेन्युइन बेनिफिशरीज आहेत, किती फेक बेनिफिशरीज आहेत, या संदर्भातली हे करून त्या संदर्भातली चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. महाराज, लाडकी बहीणची चर्चा काल कुठलंही कारण नसताना मुख्यमंत्र्यांनी या सभागृहात उपस्थित केली. आज योगायोगाने लक्षवेधी लागली. अध्यक्ष महाराज, माझा स्पेसिफिक प्रश्न अध्यक्ष महाराज, आणि ज्यांनी सुरू केलेली होती ते सभागृहात आहेतच, एकनाथ शिंदे साहेब. माझा प्रश्न एवढाच आहे की आपण जेव्हा योजना जाहीर केली त्यावेळेस आपण सांगितलं एवढे काही अर्ज भरले जातील त्या सगळ्या अर्जाला आम्ही 1500 रुपये लाडक्या बहिणीला आम्ही निधी उपलब्ध करून देऊ, असं आपण केलं. आम्हाला आनंद झाला, काही आम्हाला अडचण नाही. मग तुम्ही 2100 जाहीर केलं त्याचाही आनंद झाला. पण माझा एक स्पेसिफिक प्रश्न असा आहे की निवडणुकीच्या ऐन तोंडावर तुम्ही ही ज्या पद्धतीची घोषणा केली, कुठलाही नियम न पाहता या पद्धतीनं जे काही आता याच्यामध्ये अफरातफर झाली असं तुम्हीच मान्य करताय. मग अफरातफर झाली, योजना तुम्ही सुरू केली, तर गुन्हे दाखल करायची जी भूमिका आहे ती त्या लोकांवर करायची का तुमच्यावर करायची, हा एक प्रश्न आहे. एक, तुम्ही 2100 करणार का, दुसरा प्रश्न. आणि तुमची ॲप आणि पोर्टल याच्यामध्ये हे आकडे फरक का दिसतात? म्हणजे ही योजना जशी ज्या उद्देशाने तुम्ही सुरू केली, जी गडबड तुम्ही लोकांनी केली ती आता ॲप आणि पोर्टलमध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. मग या योजनेमधले लाभार्थी नेमके कोण आहेत ते पण कळायला पाहिजे. नाही उत्तर द्या ना, देऊ द्या ना. या सुरुवात म्हणजे चुकीची माहिती रेकॉर्डवर जाऊ नये म्हणून मी एक क्लॅरिफाय करते. लाडकी बहीण योजनेचे फॉर्म घेत असताना आपण ऑफलाईन, आपण ॲप, आपण पोर्टल असे वेगवेगळे माध्यमं लाभार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिले होते आणि म्हणून त्याच्यामध्ये ॲप आणि पोर्टल हे दोन्हीही प्लॅटफॉर्म्स आहेत. आणि हे दोन्ही प्लॅटफॉर्म्स असताना जे ऑफलाईन फॉर्म पण जे अंगणवाडी सेविका असतील, आशा सेविका आहेत, तिथले ग्रामसेवक आहेत, वेगवेगळी जे सरकारी यंत्रणा आहे, यांना सुद्धा आपण तिथं लाभार्थ्यांना सोयीस्कर पडावं रजिस्ट्रेशनसाठी, त्या दृष्टिकोनातून आपण हे केलेलं आहे. आणि KYC साधारणपणे 1,74,00,000 महिलांपेक्षा जास्ती महिलांची झालेली आहे. हे मी ऑन रेकॉर्ड आपल्याला इथे सांगत आहे. 31 डिसेंबरपर्यंत त्याची मुदत आहे आणि त्याच्यामुळे कुठेही या संदर्भामध्ये रजिस्ट्रेशन करत असताना वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आपण त्यांच्यासाठी रजिस्ट्रेशनसाठी उपलब्ध करून देत असताना कुठल्याही लाभार्थ्यांच्या आकडेवारीची, कुठल्याही गोष्टीची इथं गडबड किंवा कुठल्याही पद्धतीचे याच्यामध्ये दुर्लक्ष झालेलं नाही. ठीक आहे. सन्मान्य सदस्य हारून खान.